धुळ्यात महिलेचा गंभीर आरोप, अश्लील कृत्याचा व्हिडिओ, मारहाण आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह। धुळे शहरातील फुले नगर परिसरात एका विवाहित महिलेने शेजारी राहणाऱ्या व्यक्तीविरोधात गंभीर आरोप करत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे सविस्तर निवेदन सादर केले आहे। संबंधित महिलेने तिच्यासोबत अश्लील कृत्य करण्यात आल्याचा, त्यानंतर कुटुंबियांना मारहाण झाल्याचा, तसेच पोलिसांनी तक्रार नोंदविण्यास विलंब केल्याचा आरोप केला आहे। पीडित महिलेच्या निवेदनानुसार 5 जून रोजी सायंकाळी ती घरकाम करत असताना शेजारी राहणाऱ्या संतोष उर्फ भैया दामोदर याने घराच्या छतावरून तिच्याकडे पाहत अश्लील हावभाव केल्याचा आरोप आहे। महिलेने हा प्रकार मोबाईलमध्ये चित्रित केल्याचा दावा केला असून त्याबाबतचा व्हिडिओ पुरावा प्रशासनाकडे सादर केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। यानंतर रात्री उशिरा महिलेचे पती, सासू, सासरे आणि अन्य कुटुंबीय आरोपीच्या घरी जाऊन संबंधित व्हिडिओ दाखवण्यासाठी गेले। त्यावेळी वाद निर्माण होऊन आरोपीच्या कुटुंबियांनी मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला, तसेच शिवीगाळ, धक्काबुक्की आणि मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। काही कुटुंबियांवर मिरची पावडर फेकल्याचाही दावा करण्यात आला आहे। या घटनेनंतर धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी तक्रार नोंदविण्यास तब्बल 48 तासांपेक्षा अधिक विलंब केला। त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे। महिलेने आरोपीवर यापूर्वीही परिसरातील इतर महिलांसोबत अशाच प्रकारचे गैरवर्तन केल्याचा आरोप केला असून काही तक्रारी पोलिसांकडे प्रलंबित असल्याचे नमूद केले आहे। तसेच आरोपीचे काही नातेवाईक पोलीस विभागात कार्यरत असल्याने त्याला संरक्षण मिळत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। दरम्यान आरोपीकडून परिसरात कथित अवैध व्यवसाय चालविले जात असल्याचा दावा करत त्याची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे। पीडित महिलेने आपल्या जबाबाची फेरनोंद घेऊन वाढीव कलमे लावावीत, आरोपींना तात्काळ अटक करावी, तसेच तक्रार नोंदविण्यात झालेल्या विलंबाची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे। या प्रकरणामुळे फुले नगर परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलीस तपासानंतरच या प्रकरणातील सत्य परिस्थिती स्पष्ट होणार आहे। प्रभाग क्रमांक 9 नगरसेवक आज दिनांक 8 जून रोजी आपल्या फुले नगर येथे 2-3 दिवसापूर्वी तेथेच राहणारा रहिवासी संतोष दामोदर या विकृत व्यक्तीने त्याच ठिकाणी राहणाऱ्या एका महिलेची छेड काढली। छेड म्हणजे त्या महिलेला खूप खालच्या लेवलचा असेल असं हा कृत्य करून तिच्या म्हणजे मनाला स्पर्श होईल अशा भावना त्याला व्यक्त करून दिलेल्या आहेत। त्याच अनुषंगाने आम्ही आज एक नगरसेविका म्हणून नाही, आम्ही एक महिला म्हणून आम्ही सगळ्या महिला एकत्र आलेलो आहोत आणि आज आम्ही यांचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढलेला आहे। मोर्चाची रूपरेषा भीमनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून कलेक्टर ऑफिस आणि एसपी साहेबांना आम्ही निवेदन देणार आहे। आमच्या मागण्या अशा आहे की ज्या माणसाने कृत्य केलेले त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी व त्याला लवकरात लवकर अटक करण्यात यावी व अशा गावगुंडांचा कुठेतरी बंदोबस्त व्हायला पाहिजे। जर त्याला आळा घातला नाही तर उद्या उठून दुसरे देखील पुरुष अशा काही महिलांना त्रास देतील। म्हणून आमची एकच मागणी असणार आहे की पोलीस प्रशासनाला मला एक प्रश्न विचारायचा आहे। ती महिला 2 दिवसापासून तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला जात होती, पण पोलीस त्यांना सांगत होते की तुमची तक्रार तेव्हाच घेऊ जेव्हा समोरची पार्टी क्रॉस कंप्लेंट करेल। हा कोणता न्याय आहे? पोलिसांकडे न्यायाची अपेक्षा गेली, ती महिला गेली होती। हे उत्तर एकदम निंदनीय आहे आणि आम्ही पोलीस प्रशासनाचा देखील निषेध व्यक्त करत आहे। आणि मी धुळे शहरातील प्रत्येक महिलाला सांगू इच्छिते की जातपात न बघता ज्या महिलेवर अन्याय अत्याचार होईल आम्ही सगळ्या महिला त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू। आणि या घटनेची दखल आपले धर्मयोद्धा आमदार अनुपभाई अग्रवाल यांनी देखील घेतली। संबंधित महिला आणि स्थानिक नगरसेविका किरणताई व प्रतिभा काकू व जयश्री काकूंना सांगितलं, त्यांनी तात्काळ भैयांना कळवलं। भैयांनी देखील या घटनेची म्हणजे सखोल तपास व्हावा अशा अनुषंगाने आदेश केले आहे। भैयांनी आम्हाला सांगितले जिथे तुम्हाला मदत लागेल या आरोपीला शिक्षेसाठी तिथे आम्ही पुढे राहू। आणि आज त्या महिलेवर अन्याय झाला आहे म्हणजे आपल्यावर झालेला आहे।
प्रत्येक महिलेसाठी आपण उभं राहिले पाहिजे. आज जो मोर्चा झालेला आहे खूप यशस्वीरित्या झालेला आहे आणि आमचे नेते मंडळींनी देखील आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिलेलं आहे, म्हणून हा मोर्चा आमचा यशस्वी झालेला आहे. आमची एकच मागणी आहे की 24 तासात आरोपीला अटक झाली पाहिजे. आम्हाला सगळ्या महिलांनी खूप कोऑपरेट केलं आणि कष्ट करू गरजू महिला आमच्या भागातील कामधंदे सोडून एका महिला पीडितेसाठी ते आज मोर्चात सहभागी झालेला आहे. जे सहभागी झालेले पदाधिकारी, नगरसेवक तसेच माझे नेते मंडळी सगळ्यांचे आम्ही महिलांच्या वतीने आभार व्यक्त